तुमच्या आयुष्यात असा कधी काळ आला आहे का, जेव्हा सगळं असूनही काहीतरी कमी वाटतं? पैसा आहे, घर आहे, कुटुंब आहे, पण मनात एक विचित्र अस्वस्थता आहे. घरात शांतता नाही. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतात, कामं अडकतात आणि सगळ्यात मोठा प्रश्न की हे सगळं का होतंय? आपण डॉक्टर बदलतो, उपाय शोधतो, वास्तू बघतो, लोकांचे सल्ले सुद्धा घेतो, पण एक गोष्ट आपण अनेकदा विसरतो, ती म्हणजे आपली स्वतःची परंपरा. नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे कुलदेवी आणि कुलदेवांची उपासना. आणि जर आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे आपल्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतात. हा विषय फक्त श्रद्धेचा नाही तर अनुभवांचा आहे. आणि आज मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या कदाचित तुम्हालाही रिलेट होतील. सुरुवात करूया एका छोट्या प्रश्नाने. तुम्हाला तुमची कुलदेवी किंवा कुलदेव माहीत आहे का? अनेक जण इथेच थांबतात, कारण आपल्याला आपल्या घराचं नाव माहीत असतं, पण आपल्या देवाचं नाव माहीत नसतं. आणि इथूनच डिस्कनेक्ट सुरू होतो. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. ही गोष्ट आहे मुंबईजवळच्या एका कुटुंबाची. त्या कुटुंबात सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. चांगला इन्कम होता, चांगलं घर होतं, सगळं ठीकठाक चालू होतं. पण हळूहळू बदल सुरू झाले. पहिल्यांदा छोट्या छोट्या गोष्टी घडू लागल्या. घरात वाद वाढू लागले, मुलांना हेल्थ इश्यू सुरू झाले आणि बिझनेसमध्ये लॉस सुरू झाला. सगळे कन्फ्यूज झाले. कारण काय? तर काहीच माहीत नव्हतं. एक दिवस त्यांच्या कुटुंबातील एका वयोवृद्ध व्यक्तीने शांतपणे विचारलं, आपण शेवटच्या वेळी कधी आपल्या कुलदेवीची पूजा केली होती? काही आठवतंय का? सगळेजण शांत, कारण उत्तर कोणाकडेच नव्हतं. मग त्यांनी ठरवलं, काही मोठं नाही, फक्त परंपरा परत सुरू करायची. दररोज नाही जमलं तर आठवड्यातून एकदा तरी देवाची पूजा करावी आणि रोज फक्त 2 मिनिटं का होईना देवासमोर बसून प्रार्थना करावी. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, काहीच ओव्हरनाईट बदलत नाही. म्हणजेच एका रात्रीत कोणतीच गोष्ट बदलत नाही. पण काही महिन्यानंतर त्यांनी एक गोष्ट नोटीस केली. घरातले टेन्शन कमी झाले, भांडणं कमी झाली, मुलांचे हेल्थ इश्यू संपले, वातावरण हलकं झालं. हे मॅजिक होतं का? तर नाही, पण कदाचित एक कनेक्शन परत तयार झालं होतं. आणि हाच त्यावरचा उपाय होता की रोज कुलदैवताची पूजा केल्यामुळे त्यांचे आयुष्य पुन्हा सुरळीत चालू झालं होतं. आता आणखी एक दुसरी गोष्ट सांगते. ती म्हणजे एक मुलगा, अगदी तरुण वयातला, वय साधारण 28 वर्ष, सतत स्ट्रगल करत होता. नोकरी टिकत नव्हती, रिलेशनशिपमध्ये फेल होत होता आणि तो नेहमी म्हणायचा, माझं नशीबच खराब आहे, कुठल्याच गोष्टीत मला यश मिळत नाही. एक दिवस त्याने सहजच आपल्या आईला विचारलं, आई, आपली कुलदैवत कोण आहे? आई थोडी इमोशनल झाली, कारण त्याने कधीच असा प्रश्न विचारला नव्हता. पण तिने त्याला सगळं सांगितलं आणि एकच गोष्ट म्हणाली, फक्त मनापासून कुलदैवतेचं स्मरण कर आणि तिचं नामस्मरण कर. त्याने ते सिरियसली घेतलं नाही, पण तरीही एक उत्सुकता म्हणून सुरू केलं. आणि काही काळानंतर त्याला जाणवलं, त्याचं माइंडसेट बदलायला लागलं होतं. तो शांत झाला होता, डिसिजन बेटर झाले होते आणि लाईफ स्टेबल व्हायला सुरुवात झाली होती. कधीकधी बदल हे बाहेरून नाही तर आतून सुरू होतात. आता थोडं लॉजिकली समजून घेऊया. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतो, त्याच्याशी इमोशनली कनेक्ट होतो, तेव्हा आपलं माइंड स्टेबल होत असतं. आणि कुलदेवी, कुलदेव ही फक्त श्रद्धा नाही, तर ती एक इमोशनल अँकरिंग आहे. जेव्हा आपण ती सोडतो तेव्हा आपल्याला स्वतःचाच आधार कमी पडतो. म्हणूनच काही लोकांना वाटतं, घरात नकारात्मकता वाढली आहे. हे लिटरली एनर्जी आहे का?
कदाचित नाही, पण फिलिंग रिअल असते. कौटुंबिक वाद का वाढतात? कारण पेशन्स कमी होतात. आर्थिक समस्या का वाढतात? कारण क्लिअरिटी कमी होते. आरोग्य का बिघडतं? कारण स्ट्रेस वाढत असतो. आणि हे सगळं एकमेकांशी जोडलेलं असतं. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी काही गोष्टी फॉलो केल्या, कारण त्यांना माहीत होतं की या गोष्टी जीवनात बॅलन्स ठेवतात. पण आज आपण काय करतोय? बिझी लाईफ, मोबाईल, स्ट्रेस आणि हळूहळू कनेक्शन तुटतं. आता यावर सोल्युशन काय? तर खूप सिंपल आहे. आणि हाच या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. तुम्हाला काही मोठे विधी करायची गरज नाही किंवा पंडितांना बोलवायची देखील गरज नाही. फक्त मनापासून कनेक्ट व्हायचं. दररोज 2 मिनिटं देवासमोर बसून दिवा लावून नमस्कार करायचा. त्यांचं नामस्मरण करायचं. बस. आणि मग ऑब्झर्व करा तुमच्या आयुष्यात काय बदल होतात ते. काही लोकांना लगेच फरक जाणवेल, काहींना थोडा वेळ लागेल. पण एक गोष्ट नक्की, तुम्हाला आतून स्ट्रेंथ मिळते. आणि जेव्हा आतून स्ट्रेंथ मिळते, तेव्हा बाहेरचं आयुष्य आपोआप सुधारायला लागतं. शेवटी एवढंच सांगते, कुलदेवी आणि कुलदेव ही फक्त एक ट्रेडिशन नाही, ती एक कनेक्शन आहे. तुमच्या भूतकाळाशी, तुमच्या कुटुंबाशी आणि तुमच्या स्वतःशी. ते कनेक्शन जपा. आजच एक छोटी स्टेप घ्या आणि फक्त देवासमोर बसून 2 मिनिटं त्याचं मनापासून नामस्मरण करा. पहा काय जादू होते ते. कदाचित तुमच्या आयुष्यातला बदल तिथूनच सुरू होईल. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच विषयांसाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.